सावधान, अगर आप समझते हैं कि दिन के उजाले में आपका घर सुरक्षित है, तो ये खबर आपकी आंखें खोल देगी। ठाणे पुलिस ने एक ऐसे शातिर चोर को गिरफ्तार किया है जिसने एक दो नहीं बल्कि पूरे 48 घरों के ताले तोड़कर पुलिस की नींद उड़ा दी थी। ठाणे के मुंब्रा इलाके में पिछले 3 सालों से दहशत का नाम बना शिवाजी गोपाल सांटे आखिरकार पुलिस के हत्थे चढ़ गया है। 31 साल का यह आरोपी टिटवाला का रहने वाला है और इसका तरीका बेहद हैरान करने वाला था। यह शातिर अपराधी दिन के समय बंद घरों को निशाना बनाता था। कभी शौचालय की खिड़की की ग्रिल काटकर तो कभी दरवाजे का ताला तोड़कर ये कीमती गहने लेकर रफू चक्कर हो जाता था। पुलिस उपायुक्त अमर सिंह जाधव ने बताया कि पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते। त्या अनुषंगाने मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API घोगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये। त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढावरे आणि पोलीस शिपाई सागर सोळकर यांना गोपनीय माहिती मिळाली। त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण CCTV फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला, ज्याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे। त्याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे। या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे। त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत। तर काय मोडस ऑपरेशन घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतात। तर एकच आरोपी आहे का त्याची अजून साथीदार? सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे। अजून काय त्याची साथीदार असण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। सर किती वर्षापासून घरफोडी? मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे। तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत आणि नागरिकांना काय आव्हान करतात? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटी ठिकाणी सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर CCTV फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने CCTV कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे।